सर्वांना गुड मॉर्निंग. आज मी बघा जवसा चटणी करीत आहे. जवसाची चटणी मी 250 ग्रॅम जवस घेतलं. कसं आपण जवसा चटणी असं खाल्ल्यावरनं आपल्या सांध्यासाठी गुडघ्यासाठी खूप त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स असतात. आपण असं तर काही खाऊ शकत नाही. आणि चटणी केली तर ती खूप छान असं मी 250 ग्रॅम याच्यात घेतले आहे. त्याच्यात म्हणजे स्वच्छ करून घेतलं आणि अशी छान खमंग भाजून घेतलं. कसं माहिती का, जवसा चटणीचे त्याचे फायदे खूप आहे, आयुर्वेदिक पण आहे. आपण अशी वापरल्यामधून एकदा 250 ग्रॅमची केली आपल्या जवळ 15-20 दिवस जाते ती. असं हे दिवस बघा किती स्वच्छ पण आहे आणि मस्त पण आहे. असे छान भाजले, खमंग भाजले. त्यासाठी मी आता हा लसूण घेतला, गावरान लसूण आहे आपला, आणि थोडंसं तिखट घेतलं आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं. थोडेसे जिरे घेतले, चमच्याभर मीठ घेतलं. मी आता कसं माहिती का, आपण असं छान आता हे भाजून असं थंडगार होऊ द्यायचं आहे. मंद आचेवर भाजायचं, पटपट भाजायचं नाही. ते छान भाजले जातं आतपर्यंत आणि थंड झाल्याचे करायचं नाही. मस्त बघा छान भाजून झालेलं आहे मस्तपैकी. कारळाची चटणी, जवसा चटणी, तिळाची चटणी, शेंगदाणे चटणी, उन्हाळ्यात तर भाजीपोळी आपल्याला खाऊ वाटतच नाही. चटणी असली की आपलं जेवण पण छान व्यवस्थित जातं आणि थोडंसं तोंडाला पण चव पण येते. मी आता अशी करते आणि याच्यात टाकते. आता लसूण टाकते मी. आता लसूण टाकते. लसूण टाकून लसूण खाली टाकायचं, जास्त टाकायचं नाही. लसूण टाकायचं, हे जिरे सगळं टाकून घेते. मी तुम्हाला दाखवते. बघा आपली मस्त चटणी करून झाली आहे. लगेच होती तिला, जास्त वेळ पण लागत नाही. बघा मस्त आपली आता एक छोटीशी बनीर आपण ठेवायचं आहे. एवढी चटणी झाली आहे. जास्त तिखट पण नाही करायची. छान भाजून घेतलं मी. छान अशी चटणी करून बघा माझ्या पद्धतीने. आवडल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा. कारळाची चटणी, तिळाची चटणी, ही जवसाची चटणी कसं हाडांसाठी चांगली असते. गुडघे दुखणार आपण असं ते खात नाही ना. गुडघेदुखीसाठी, सांधेदुखीसाठी चांगले, त्याचा उपयोग आपण चटणी म्हणून होतो ना, औषध म्हणून पण होतो. तर मला दाखवली आहे. आता मी मस्त या डब्यात भरून ठेवते. आपल्या पटकन नाश्त्याला वगैरे चटणी पोळी अशी पटापट आपण जेवणाबरोबरच्या भाजीबरोबर भाकरीवर खाऊ शकतो. मस्त मी बारीक वाटून घेतली आहे. ही स्वामी समर्थ.